हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात आपण? पाहिलेला आहे कोल्हापूर येथील शाहू पॅलेस आणि त्यानंतर आज आपण बघणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण भाग, ज्यामध्ये आपण हे गणपतीपुळे प्रसिद्ध असलेलं असं पर्यटन क्षेत्र पाहणार आहोत. गणपतीपुळे अगदी डोंगराळ भाग आणि समुद्र किनारा लाभलेलं आहे. सुंदर, स्वच्छ आणि नैसर्गिक पर्यटन स्थळ, ज्याची भुरळ महाराष्ट्रात नव्हे तर देशाला लागली आणि देश विदेशातून बरीच पर्यटक या ठिकाणी येत आहेत. तर चला आपण बघूया कसं आहे गणपतीपुळे. तर गणपतीपुळे या ठिकाणी डोंगराळ भाग आहे, खडकाळ भाग आहे आणि एका बाजूला हा आपल्याला समुद्र किनारा पाहायला मिळणार आहे. तो तुम्हाला मी दाखवणार आहे. नारळाच्या प्रचंड अशा सुंदर बागा आणि डोंगराळ भाग, नैसर्गिक हा किनारा आणि नारळ खोपळीच्या रांगा, यामुळे हा अधिक प्रेक्षणीय आणि विलोभनीय असा हा गणपतीपुळे समुद्र किनारा, पश्चिमेस असलेला अरबी समुद्र किनारा. प्रसिद्ध पर्यटन स्थळ रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण विभाग, ज्यामध्ये नैसर्गिक पर्वतरांगा आणि त्याच्या पश्चिमेस असलेला हा अरबी समुद्र, त्याचा नजारा आपण पाहत आहोत. गणपतीपुळे सर्वांना भुरळ घालेल असा हा पर्यटन स्थळ आणि ह्या आहेत नारळाच्या विलोभनीय रांगाच रांगा, ज्या प्रेक्षकांना भुरळ घालतात. हे बघा, आपण आता बघतोय हा समुद्र किनारा आणि दुपारच्या सत्राला ही प्रचंड गर्दी अशी वाढत जाते. हे आपण बघत आहोत. 9-10च्या नंतर प्रचंड गर्दी दुपारच्या सत्राला प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी वाढत जाते. हा समुद्राचा आपण नजारा. ते किती रुपये सवारी दादा? 100 रुपये एकाला. 100 रुपये एकाला. 100 रुपये एकाला हे उंटाची सवारी आहे. किती टाइम फिरवणार? मंदिरापुढं राईड जाते. काय म्हटले? मंदिराच्या पुढं राईड जाऊन करायचं. आपण या ठिकाणी करणार आहोत उंट सवारी. किती रुपये घेणार? कुठपर्यंत येणार? मंदिराच्या पुढे एकाला 100 रुपये. आता आपण करूया उंट सवारी. सोबत आमचा मित्र राहुल चांदेकर. भारी वाटतंय. आपण आला तर आपण इथे उंट सवारी करून घ्या. 100 रुपयाला मंदिरापर्यंत, गणपती मंदिरापर्यंत. उंट सवारीवरून आपण हा नजारा बघू शकता. सौंदर्याने नटलेला ही नारळाची सुंदर झाडं आणि हा बीच समुद्र किनारा, यावरती हे प्रचंड झालेली गर्दी. कुंडीतच टाकला पाहिजे, इतरत्र फेकू नका. हा सुंदर संदेश या ठिकाणी निर्मल ग्रामपंचायत, गणपतीपुळे तालुका, जिल्हा रत्नागिरीने दिलेला आहे. कचरा कुंडीतच गेला पाहिजे. आपणही आदर्श घेऊया आणि कचरा कुंडीतच ठेवूया. प्लास्टिक ही एका ठिकाणी जमा करून या ठिकाणी ग्रामपंचायतने ठेवलेली आहे.
या ठिकाणी आपण पाहतोय पर्यटक निवास गणपतीपुळे रिसॉर्ट या ठिकाणी आहे. हा नैसर्गिक नजारा आणि ह्या नारळाच्या विलोभनीय हुरळून टाकणाऱ्या रांगा आणि हा समुद्र किनाऱ्याकडे जाणारा मुख्य गेट